नमस्कार सर्वांचे, RGK स्टडी पॉइंट या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण अत्यंत महत्त्वाचे GK प्रश्न पाहणार आहोत। ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतात? तुम्ही तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून चेक करू शकता आणि उत्तर आहे तहसीलदार। पुढील प्रश्न आहे पहा, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? आणि बरोबर उत्तर आहे पहा, जिल्हा परिषद। पुढील प्रश्न आहे पहा, सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतची सभा महिन्यातून किती वेळा घेतली जाते? आणि बरोबर उत्तर आहे पहा, महिन्यातून एक वेळेस घेतली जाते पहा सभा। पुढील प्रश्न आहे, ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? आणि बरोबर उत्तर आहे जिल्हाधिकारी। पुढील प्रश्न आहे पहा, जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात? जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात? उत्तर आहे पहा 8। पुढील प्रश्नाकडे वळूयात। प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर त्रिस्तरीय आहे पहा। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था 1 मे 1962 साली सुरू झाली पहा। पुढील प्रश्न, ग्रामपंचायत सदस्य संख्या कोण निश्चित करतात? आणि उत्तर आहे पहा, जिल्हाधिकारी। पुढील प्रश्न, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 या साली संमत करण्यात आले। प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? आणि बरोबर उत्तर आहे पहा 5 वर्ष। प्रश्न आहे पहा, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्ष असावे लागते? आणि बरोबर उत्तर आहे पहा 21 वर्ष। प्रश्न आहे, पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? आणि बरोबर उत्तर आहे, पंचायत समितीचा पदसिद्ध अधिकारी सचिव गट विकास अधिकारी असतो पहा। प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक असते? आणि उत्तर आहे 2 महिन्यात। प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या? जिल्हा परिषद व पंचायत समित्या 1 मे 1962 साली अस्तित्वात आल्या पहा। पुढील प्रश्न, ग्रामसभा कोणत्या व्यक्तीने मिळून बनते? ग्रामसभा गावातील सर्व प्रौढ मतदार मिळून बनते पहा ग्रामसभा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा।